मात्र हिंदूराव नाईक निंबाळकर तथा शमशेर दादा. आदरणीय मिलिंद अप्पा, आपणही या ठिकाणी मंचकावरती यायचे. सभापती साहेब, आपणास ही विनंती आणि ते मंच त्या सर्व सन्मान्यांना विनंती, आपण कृपया फलटण शहरातून इथं उपस्थित असणाऱ्या माझ्या भगिनी आणि माझे मित्रपरिवार, आज आपण इथं का आहोत त्याचं कारण फलटण नगरपालिकेचे होऊ घातलेली इलेक्शन. गेले 30 वर्ष फलटणची अवस्था आपण बघतात. फलटणच्या रस्त्यांची परिस्थिती, फलटणच्या ड्रेनेजची परिस्थिती आणि फलटणच्या पाण्याची परिस्थिती. फलटणमध्ये पाणी पुरवठ्याच्या 7 टाक्या आहेत. 7ही टाक्या नवीन 7 टाक्या बांधल्या गेल्या 2017 साली. 17 सालापासून आजपर्यंत त्या 7 टाक्यांमध्ये पाणी पडलेलं नाही. आणि हे पाणी फलटण शहरातल्या प्रत्येक नळामध्ये पाणी वाहणं अपेक्षित होतं, पण हे पाणी आत्तापर्यंत वाहिलं नाही. फलटण शहरामध्ये लहान मुलांसाठी बाग बगीचा शिल्लक राहिला नाही. फलटण शहरामध्ये नाना नानी पार्क राहिलेलं नाही. सगळ्या ओपन स्पेसची परिस्थिती, आज ओपन स्पेस बघण्यासाठी सुद्धा फलटण शहरामध्ये राहिलेलं नाही. ही परिस्थिती फलटण शहराची का झाली तर आपण 30 वर्ष. ताई, तुमचं स्वागत आहे. भाऊ, तुमचं स्वागत आहे. आता मला आधार आला की माझ्या पाठीमागं महाराष्ट्र सरकार आहे आणि फलटणच्या प्रगतीसाठी हे सरकार हे महाराष्ट्राचे दोन्ही पिलर कटिबद्ध आहेत आणि यांच्यासाठी म्हणून 2 टाळ्या आपल्याकडं 2 वेळा टाळ्या व्हाव्यात ही विनंती की त्यांनी वेळात वेळ काढून फलटणच्या भवितव्यासाठी आपला वेळ इथं देऊन फलटणच्या विकासाचा रोड मॅप ठरवण्यासाठी ते आज इथं आहेत. एवढंच सांगतो की फलटण शहरामध्ये जे 35 वर्ष जे खड्डे तुम्ही रस्त्यावर बघताय, जे पाण्याची असुविधा बघताय, ही इथून पुढं येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्याला फलटणमध्ये सर्व रस्ते आपल्याला सिमेंटचे बघायला मिळतील. भाऊ, मी आश्वासन देऊ ना? सर्व रस्ते सिमेंटचे बघायला मिळतील. फलटण शहरामध्ये आपल्याला जे सुशिक्षित मुलं आहेत, जे MPC UPSCचा एक्झाम देत आहेत, या मुलांसाठी अद्ययावत लायब्ररी फलटण शहरामध्ये आपल्याला बघायला मिळेल. नुसती बघायला मिळेल नाही तर त्या लायब्ररीमध्ये जाऊन वाचन करण्यासाठी डिजिटल लायब्ररी सुद्धा आपल्याला तिथं उपलब्ध असेल. अशा पद्धतीचं आम्ही नियोजन फलटणकरांना आश्वासित करू शकतो की आम्ही हे सगळं नियोजन करणार आहोत. फलटणमध्ये जी मंडळीची झालेली दुरावस्था हा सर्वात मोठा महिलांचा. येणाऱ्या वर्षभरामध्येच फलटण शहरामध्ये भाजी मंडई आपल्याला 2 ते 3 ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल की त्या भाजी मंडईमध्ये पाण्याची सोला विकणारे जे आहेत ते त्याच जागी आपल्याला मागच्या आठवड्यात जे भाजी विकत होते तेच पुढच्या आठवड्यातही ते तिथंच भेटतील, याची सोय तिथं केली जाईल. फलटण शहरामध्ये कुठंच सुविधा राहिलेली नाही. ही सुविधा, अद्ययावत सुविधा फलटण शहरामध्ये करण्याची व्यवस्था आमच्या माध्यमातून फलटणमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी यांच्या माध्यमातून करण्याची सोय प्रामुख्याने केली जाईल. फलटण शहरामध्ये मुलांच्या बागेचा प्रश्न आहे. कोण पाहुणे आले
कोण नातेवाईक आले तर मुलांना कुठं घेऊन जायचं आणि नातेवाईकांना कुठं घेऊन जायचं यासाठी खासदार रणजितदादांनी, माजी खासदार रणजितदादांनी आणि जयाभाऊंनी इथला प्रश्न ऑलरेडी पहिला संपून टाकलेला आहे. इथं तारांगण जे मुंबईच्या धर्तीवरचं तारांगण आहे ते फलटणमध्ये मंजूर करून आणलेलं आहे आणि त्याचं काम लवकरच होऊ घातलेलं आहे. तर या तारांगणामुळे पाहुणे घेऊन आलात तर मुंबईमध्ये इथून तारांगणाला मुलं घेऊन जात होतो, आता पाहुण्यांना तुम्ही इथं तारांगणात घेऊन जाऊ शकचाल. अशी सोय जयाभाऊंमुळे आणि रणजितदादांमुळे इथं उपलब्ध होत आहे. जो फलटण शहराचा जो 30 वर्षाचा बॅकलॉग आहे तो आम्ही 5 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न मनापासून करणार आहोत. आणि हा प्रयत्नाला महाराष्ट्र सरकार म्हणून इथं जयाभाऊ आणि आमच्या ताई चित्राताई वाघ ज्या आमदार आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत या इथं आश्वासित करण्यासाठी आलेल्या आहेत. यामुळं मी एकच सांगतो की येणाऱ्या नगर परिषदेमध्ये आपल्याला फलटण नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांना आणि व नगराध्यक्ष म्हणून मला आपलं भारतीय जनता पार्टी आणि जिथे घड्याळ दिसेल तिथं घड्याळ आणि जिथं कमळ दिसेल तिथं कमळ इथे मतदान करून आपलं मोलाचं मत देऊन फलटणच्या प्रगतीमध्ये हातभार लावा एवढी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो.